हॅलो फ्रेंड्स. रात्रीचे 1 वाजून 25 मिनिटं झालेत आणि मला इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीची आठवण आली. आय रिअली होप की मला वेळ नाही लागलाय, बट स्टील सो इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणजे काय? साध्या भाषेत सांगितलं तर ही फक्त एक क्वांटिटी आहे. इट्स जस्ट अ क्वांटिटी. कशाची क्वांटिटी आहे की बाबा, समजा तुम्ही बसला आहात, कलर घेतो ब्लॅक. ओके. सो समजा तुम्ही आहात इथे मुंबईमध्ये, ठीक आहे, आणि तुमचा मित्र बसलाय सोलापूरमध्ये. तुम्हाला माहिती आहे सोलापुरात चांगल्या चादरी भेटतात, ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती आहे त्या चादरी चांगल्या किमतीला जाऊ शकतात. ओके. कुठे? इथे मुंबईमध्ये. तर या चादरी सोलापूरवरून तुम्हाला मुंबईला आणायच्या. आता तुम्हाला माहिती आहे की बाबा मुंबईला मला अमुकच डिमांड आहे, की बाबा मला माहिती आहे की माझे 25 चादरीच खपतील, त्याच्यापेक्षा नाही जाणार, त्याच्यापेक्षा जास्त नाही नाही मी हे करू शकत, किंवा मला 25 चादरींपेक्षा जास्त डिमांड नाही आहे. हे तुम्हाला चांगलं माहिती आहे इथे मुंबईत बसून. तर तुमचं अॅन्युअल कन्झम्पशन काय आहे? 25. आपण म्हणू शकतो की बाबा एका वर्षभरात मी 25. लेट सपोज की तुम्ही एक छोटे ट्रेडर आहात, असं काही नाही की मोठे. इट्स ओके, छोटे ट्रेडर आहात. सो 25 चादरी तुम्ही सोलापूरवरून जर मुंबईला मागवल्या तर तुमच्या त्या 25 चादरी तुम्ही विकू शकाल आणि त्याच्यापासून काय प्रॉफिट जनरेट होईल ते तुम्ही घेऊ शकाल, ठीक आहे. पण आता दुसरी गोष्ट काय आहे की ते चादरी जेव्हा तुम्ही ऑर्डर करता, सोलापूरमध्ये तुमचा मित्र बसलाय, दरवेळेस त्या मित्राला भेटायला जाताना तुम्हाला एक अमुक खर्च असतो, ठीक आहे. तर तो खर्च काय असू शकतो? विचार करा. बघा, एक असू शकतं ट्रेनचं तिकीट तुमचं, ठीक आहे, टॅक्सी फेअर असेल तुमचं, परत येताना ते चादरी वगैरे घेऊन येत जर असाल तुम्ही, एक तर तुम्ही ती परत टॅक्सी कराल किंवा एखादा टेम्पो कराल, ठीक आहे. आणि समजा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर स्टेशनवर उतरलात जरी ट्रेनमध्ये, समजा त्या चादरींचं वजन जर समजा जास्त असेल, तुम्हाला एक कुली करावं लागेल, ठीक आहे. ती एक तुम्हाला तो एक कॉस्ट असेल, ठीक आहे. तर हे सगळे जे कॉस्ट आहेत जेव्हा तुम्ही ऑर्डर करता, हे जे कॉस्ट आहेत, ट्रेनचं तिकीट, टॅक्सी वगैरे, जे तुम्हाला ऑर्डर करताना बेअर करावेच लागतात, त्याला आपण म्हणू ऑर्डरिंग कॉस्ट, ठीक आहे. आणि एकदा का त्या चादरी इथं आणल्या तुम्ही, तर आता हा बिझनेस चालू केल्यानंतर छोटासा, आई तर एवढा सपोर्ट करेल असं मला वाटत नाही. माझी आई तर करणार नाही, ठीक आहे. तर एनिवेज मी असा विचार करेन की बाबा एक छोटासा काहीतरी व्यवस्था करावी ते चादरी वगैरे ठेवण्यासाठी, ठीक आहे. आता तुम्ही मोठ्या काही गोष्टी मागवत असाल, समजा एखादी कार असेल किंवा काय असेल, तुम्ही कारचे डीलर असेल, तर मला एक वेअर हाऊस घ्यावा लागेल, राईट. पण या साध्या चादरींसाठी आता ही चादर एक अशी गोष्ट आहे जी थोड्या जागेत बसू शकते, बट स्टील त्या जागेमध्ये बसवण्यासाठी पण एक कॅरिंग कॉस्ट असतो, ठीक आहे. आपण म्हणू शकू की बाबा मी जर ही गोष्ट इथं ठेवली, एक प्रकारचा खर्च मला येईल, ठीक आहे. फॉर जस्ट फॉर द sake of it, we'll say that carrying cost is a minimum cost जे तुम्हाला भरावंच लागणार. असा विचार करा की तुम्ही एका 1 RK मध्ये राहू शकला असता, पण फक्त आणि फक्त ती चादरीचा तुमचा बिझनेस आहे म्हणून तुम्हाला एक 1 BHK मध्ये राहावं लागतंय. आता 1 BHK मध्ये जे रेंट तुम्ही भरता ते 1 RK मध्ये तुम्हाला कमी भरावं लागणार आहे, राईट. पण फक्त तुमचा बिझनेस आहे म्हणून तुम्ही तो एक्स्ट्रा खर्च जर करत असाल, तर तो आहे तुमचा कॅरिंग कॉस्ट. आता इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी काय करते? इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी ही गोष्ट करायचा प्रयत्न करते की माझा ऑर्डरिंग कॉस्ट आणि माझा कॅरिंग कॉस्ट सगळ्यात कमी, मिनिमम कसा होईल. कारण एनी विच वेज 25 चादरी तुम्ही जर मागवताय आणि त्याची किंमत काहीही असो, तुम्हाला ती रक्कम द्यावीच लागणार आहे. ही रक्कम जी आहे तुम्हाला द्यावीच लागणार आहे, किती जरी असेल. विच इज वाय दॅट परचेस कॉस्ट, तो परचेस कॉस्ट आहे ते इररिलेव्हंट आहे आपल्यासाठी. दिस इज इररिलेव्हंट, ठीक आहे. दिस इज इररिलेव्हंट. नाव आपल्याला काय आहे की बाबा ऍटलिस्ट माझा कॅरिंग कॉस्ट
आणि ऑर्डरिंग कॉस्ट कमी जर झाला तर माझं प्रॉफिट जे यातून जनरेट होईल, माझं प्रॉफिट मार्जिन जे आहे हे जास्त वाढेल. आता प्रॉफिट मार्जिन म्हणजे काय, की बाबा मला किती वाचतंय, सगळे खर्च काढून माझ्या खिशात किती पैसे उरतायत, त्याला आपण प्रॉफिट मार्जिन म्हणतो. ठीक आहे. सो एनी विच वेज जर तुम्ही एक आपण काम करूया. तर हे बघा, आता 3 टाईपचे कॉस्ट असतात. ठीक आहे. परचेस कॉस्ट, आता मी तुम्हाला सांगितलं परचेस कॉस्ट काय आहे. व्हॉट एव्हर इज द त्या चादरीची किंमत. ठीक आहे. एका चादरीची किंमत आपण समजा असा विचार केला की आता त्या स्पेसिफिक आकड्यामध्ये जात नाही, पण तुम्ही तुमच्या मनाचा काही आकडा घेऊ शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला 25 चादरी जर घ्यायच्या आहेत, तर हे जे उत्तर येईल हे तुमचा परचेस कॉस्ट आहे. ऑर्डरिंग कॉस्ट मध्ये काय मी तुम्हाला सांगितलं, ट्रेन तिकीट, तुमचे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ठीक आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर करणार त्याचे डॉक्युमेंटेशन झाले तुमचे, तर हे चादर बरोबर आहे नाही आहे, क्वालिटी कंट्रोल वगैरे सगळं हे तुमच्या ऑर्डरिंग कॉस्टमध्ये येणार. आणि कॅरिंग कॉस्टमध्ये काय येणार, कॅरिंग कॉस्टमध्ये तुम्ही जेव्हा इथे परत मुंबईला जेव्हा येता, ज्या व्हेन्यूला येता जिथं तुम्हाला ते ती गुड्स जे लागणार आहेत त्याचं स्टोरेज हे वगैरे सगळं कॅरिंग कॉस्टमध्ये येतं. इन्शुरन्स. ठीक आहे. आता एखादी मोठी गोष्ट असेल ज्याची किंमत जास्त आहे, तुम्ही ते फायर इन्शुरन्स कराल, अमुक वेगळे इन्शुरन्सेस तुम्ही काढाल, तर हे सगळे इन्शुरन्स, स्टोरेज हे तुमचे कॅरिंग कॉस्ट झाले. ट्रेन तिकीट, डॉक्युमेंटेशन, क्वालिटी कंट्रोल हे सगळं तुमचे ऑर्डरिंग कॉस्ट झाले. आणि परचेस कॉस्ट विच इज सेम, ते ऍक्च्युली इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटीसाठी हा जो परचेस कॉस्ट आहे हा इररेलिव्हंट आहे. आपल्याला फक्त या दोन कॉस्टकडे लक्ष द्यायचं आहे, कारण हे तुम्ही मिनिमाइज नाही करू शकत. हे तुम्हाला जेवढं आहे तेवढं द्यावंच लागेल. आपण फक्त या गोष्टी मिनिमाइज करू शकतो. या गोष्टी मिनिमाइज झाल्या म्हणजे आपला खर्च कमी झाला, आपलं प्रॉफिट वाढेल. ओके. सो एनिवेज आपण पुढच्या स्लाइडकडे जाऊया आता. तर पुढची स्लाइड अशी म्हणते की बाबा परचेस कॉस्ट म्हणजे काय, प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ युनिट्स अँड पर युनिट कॉस्ट. नंबर ऑफ युनिट्स काय आहेत तुमचे, नंबर ऑफ युनिट समजा 25 आहेत, आणि परचेस कॉस्ट समजा एका चादरीची किंमत समजा 100 रुपये आहे, तर तुम्हाला 2500 रुपये हे तुमचं परचेस कॉस्ट झालं. राईट. आणि नेक्स्ट इज ऑर्डरिंग कॉस्ट. ऑर्डरिंग कॉस्ट तुमचं काय आहे, ऑर्डरिंग कॉस्ट इज अ कॉस्ट इनकर्ड अदर दॅन द आयटम्स कॉस्ट बट एक्सक्लुडिंग द कॅरिंग कॉस्ट. मी तुम्हाला सांगितलं ना सर की जे तुम्ही परचेस कॉस्ट असतं, ठीक आहे, तुमचं टोटल कॉस्ट जे आहे त्यातून टोटल कॉस्टमधून टोटल कॉस्टमधून जर मी परचेस कॉस्ट जर काढून टाकलं, ठीक आहे, परचेसिंग कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट जर काढून टाकलं, तर हे मला भेटतं ऑर्डरिंग कॉस्ट. टोटल कॉस्टमधून परचेस कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट जर वजा केले तर मला ऑर्डरिंग कॉस्ट भेटते. ऑर्डरिंग कॉस्ट ती कॉस्ट आहे जे तुम्ही माल एका पर्टिक्युलर ठिकाणावरून त्या दुसऱ्या पर्टिक्युलर ठिकाणाला जेव्हा आणता, तुमची गुड्स जेव्हा पॉइंट बी पासून पॉइंट ए ला आणता, ते आणण्याचा जो खर्च आहे, क्वालिटी कंट्रोल, डॉक्युमेंटेशन, हे सगळं तुमच्या ऑर्डरिंग कॉस्टमध्ये येतं. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त पुढे आपण जाऊया. पुढचं आहे कॅरिंग कॉस्ट. कॅरिंग कॉस्ट जसं मी तुम्हाला सांगितलं की इट इज द कॉस्ट इट इज इनकर्ड आफ्टर रिसिव्हिंग द ऑर्डर. जेव्हा तुम्ही ते ऑर्डर तुम्हाला आली, ती ऑर्डर त्या गोष्टी तुम्ही सगळ्या स्टोअर कराल एका ठिकाणी, ठीक आहे, ती तुमची कॅरिंग कॉस्ट झाली. ठीक आहे. त्यात इन्शुरन्स वगैरे सगळं आलं, तुमचं रेंट आलं, सगळं आलं. ठीक आहे. एनी विच वेज, तर आपण आता एक्सेल शीटमध्ये आलेलो आहे. तर समजा तुम्हाला, जसं मी म्हटलो तुम्हाला की तुम्हाला 25 चादरी लागतील, तर ह्या 25 चादरी तुम्ही प्रत्येकी 100 रुपयाची चादर आहे, म्हणजे तुम्हाला 2500 रुपये लागतील. ठीक आहे. ही तुमची परचेस कॉस्ट झाली. ठीक आहे. आता ऑर्डरिंग कॉस्ट समजा 2 रुपये आहे तुमची. ठीक आहे. ऑर्डरिंग कॉस्टच्या हिशोबाने
जर तुम्ही म्हणाल की मी 12 वेळा ऑर्डर टाकेन, म्हणजे प्रत्येक महिन्याला एक ऑर्डर टाकेन, ठीक आहे, 12 महिने मी ऑर्डर टाकेन, म्हणजे टोटल ऑर्डर किती झाले, नंबर ऑफ ऑर्डर्स किती झाले, 12. म्हणजे प्रत्येक महिन्याला तुम्ही ऑर्डर टाकताय, प्रत्येक महिन्याला. एका वर्षात किती महिने असतात, 12 महिने असतात, ठीक आहे. म्हणजेच 12 वेळा मी ऑर्डर टाकतोय, तर 12 महिने मल्टिप्लाइड बाय 2, क्वांटिटी काय आहे, प्रत्येक महिन्याला मला 2.1 क्वांटिटी मागवावं लागेल, ठीक आहे. 12 गुणिले 2.1, उत्तर काय येईल, 24. माझी ऑर्डरिंग कॉस्ट काय झाली, 24 रुपये झाली. आता समजा तेच जर समजा तुम्ही बाय अॅन्युअली मागवते, बाय अॅन्युअली म्हणजे प्रत्येक 6 महिन्याला, 6 महिने झाले एक ऑर्डर टाकायची, 6 महिने झाले दुसरी ऑर्डर टाकायची, म्हणजे एका वर्षात मी फक्त 2च ऑर्डर करतोय, बरोबर, 2 ऑर्डर करतोय मी. एका ऑर्डरला मला किती, 2 रुपये भरायचे, बरोबर, 2 गुणिले 2 4. पण आता प्रत्येक ऑर्डरमध्ये मला कमीत कमी 12.5 पीस मागावं लागतील, 12.5 चादरी, ठीक आहे. एका महिन्यात 12, एका महिन्यात 13, असं पण तुम्ही म्हणू शकता, ठीक आहे. तर प्रत्येक महिन्यात मला 12.5 चादरी जर मी मागवल्या तर माझं हे बाय अॅन्युअली होऊ शकेल. आता लास्ट काय आहे, असं पण मी करू शकतो ना की बाबा मी महिन्याला, सॉरी वर्षाला मी एकदाच एकच ऑर्डर टाकणार, म्हणजे काय होईल, हे जे आहे ऑर्डरिंग कॉस्ट मी एवढी वाचवली की मला फक्त आता 2 रुपयात माझी ऑर्डर पोहोचते. पहिल्या किती मला ऑर्डरिंग कॉस्ट 24 रुपये द्यावं लागत होती, राईट, 12 वेळा मी ऑर्डर टाकलेली, प्रत्येक महिन्याला माझे 2-2 रुपये जात होते. आता फक्त एकदाच चाललेत, ठीक आहे. आता एकदाच जर माझे पैसे चाललेत, मग ऑर्डरिंग कॉस्ट कमी झाली का, कारण 25 क्वांटिटी मी एका दमात मी घेतोय, राईट. पण जर तुम्ही आता नीट जर बघितलात, ही जी कॅरिंग कॉस्ट, ठीक आहे, कॅरिंग कॉस्ट कशी आहे तुमची, ही 16 आकडा कसा आला, कॅरिंग कॉस्ट काय आहे, एक काम करतो मी हिरवा कलर घेतो जर मला मिळाला तर, ओके. सो आता ही कॅरिंग कॉस्ट मला किती दिली आहे, 0.64, ठीक आहे, पर युनिट 0.64 आहे. म्हणजे जर माझे युनिट जर वाढले तर माझे कॅरिंग कॉस्ट पण वाढेल, युनिट जर कमी झाले तर कॅरिंग कॉस्ट पण कमी होईल, राईट. कारण मी ही कुठली ही माझं जे गुड्स आहेत हे मला ठेवायचे वेअर हाऊस मध्ये ठेवायचं, आठवलं तुम्हाला, एक वेअर हाऊस करावं लागेल, मला ठेवावं लागेल, ठीक आहे. ते मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं 1 RK, जर मी 1 RK मध्ये राहतोय तर मला 1 BHK घ्यावं लागेल, म्हणजे माझा खर्च वाढेल, ठीक आहे. ते आठवते तुम्हाला, तर तेच आहे, अजून काही नाही आहे. सो एनी विच वेज, जर हे तुम्ही जर नीट बघितलात, तर जशी तुमची ऑर्डरिंग कॉस्ट कमी होते तशीच तुमची कॅरिंग कॉस्ट वाढते. बघा, ऑर्डरिंग कॉस्ट इथं 24 आहे, कॅरिंग कॉस्ट फक्त 1.33. ऑर्डरिंग कॉस्ट कमी झाली, 4 वर आली, कॅरिंग कॉस्ट अजून वाढलं. ऑर्डरिंग कॉस्ट खूप कमी झाली, 2 रुपयावर आली, कॅरिंग कॉस्ट सगळ्यात जास्त, ठीक आहे. तर आपल्याला EOQचा फायदा कुठे भेटेल, आपल्याला हे जाणून घ्यायचं की मला कमीत कमी रुपयात, कमीत कमी माझा खर्च ट्रान्सपोर्टेशनवर, वेअर हाऊसवर कमीत कमी माझा खर्च व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण EOQ कॅल्क्युलेट करतो. आता EOQ कसं कॅल्क्युलेट करतात, EOQ जो आहे, या दोन गोष्टींचा इथं तुम्ही ग्राफवर एक प्लॉट केलं तर तुम्ही जर नीट बघितलं, हा तुमचा ऑर्डरिंग कॉस्टचा ग्राफ आहे, 24 रुपये, 4 रुपये, त्यांना 2 रुपये आहे ना. हा तुमचा कॅरिंग कॉस्टचा ग्राफ आहे, पहिलं 1.33, नंतर हे 10च्या खाली आहे थोडं, म्हणजे काय आहे 8 आहे, आणि 15च्या वर आहे थोडं, म्हणजे 16. हा तुमचा कॅरिंग कॉस्ट आहे, हा तुमचा ऑर्डरिंग कॉस्ट आहे, राईट. तर हे जेव्हा इंटरसेक्ट जिथं होतात, ही जी आहे एक अशी क्वांटिटी आहे जिथं ऑर्डरिंग कॉस्ट पण सगळ्यात कमी आहे आणि कॅरिंग कॉस्ट पण सगळ्यात कमी, कारण या इंटरसेक्शन पॉइंटला जर मी मागू शकलो, माझा खूप प्रचंड पैसा वाचेल, राईट. फॉर्म्युला जो आहे, तर हा EOQ कसा कॅल्क्युलेट करायचा, EOQ चा फॉर्म्युला आहे √2 इंटू ॲन्युअल कन्झम्पशन. तुमचं ॲन्युअल कन्झम्पशन काय आहे, ठीक आहे, आणि तुमचं ऑर्डरिंग कॉस्ट मल्टिप्लाइड बाय ऑर्डरिंग कॉस्ट डिवाइड बाय कॅरिंग कॉस्ट, ठीक आहे. हे जर तुम्ही जे आहे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर तुम्हाला EOQ भेटेल, आणि त्या क्वांटिटीला जर तुम्ही मागवलं, म्हणजेच तुम्ही या पॉइंटला मागवताय,
आणि तुमचा कॉस्ट एकदम कमी झालाय, म्हणजेच तुमचं प्रॉफिट जास्तीत जास्त होईल. तर आपण जर एक्सेल शीटवर बघितलं, तर अॅन्युअल डिमांड आपलं किती होतं, 25 चादरी बरोबर. कॅरिंग कॉस्ट किती होतं, 0.64. आठवतंय तुम्हाला, हे काय ते 0.64. ठीक आहे. ऑर्डरिंग कॉस्ट काय आहे, 2 आहे बरोबर. तर EOQ मला जर कॅल्क्युलेट करायचं आहे, तर नॉर्मली अंडररूट सध्या विसरून जावा. आपण नॉर्मली जरी केलं तर काय करतो आपण, 2 मल्टिप्लायड बाय 25 मल्टिप्लायड बाय हे तुमचं ऑर्डरिंग कॉस्ट, ठीक आहे, 2 डिवायडेड बाय 0.64. जर या गोष्टीचं तुम्ही आन्सर काढलं तर 156 आन्सर येतं. आणि 156चा स्क्वेअर रूट जर तुम्ही काढलात, बघा स्क्वेअर रूट ऑफ दिस थिंग, 156चा स्क्वेअर रूट काढला 12.5. म्हणजेच ह्याचा अर्थ ही आहे की आपल्याला EOQ सांगत आहे की जर तुम्ही 12.5 क्वांटिटी एका टाइमाला 12.5 क्वांटिटी मागवताय, म्हणजेच तुम्ही या पर्टिक्युलर पॉइंटवर तुम्ही मागवताय, या पॉइंटवर तुम्ही मागवताय, राईट. कारण इथे काय आहे, जसं जसं तुम्ही तुमचा क्वांटिटी तुमची पर ऑर्डर क्वांटिटी जसं वाढत आहे, तुमचा कॅरिंग कॉस्ट वाढतोय. आणि जसं तुम्ही तुमचा फ्रिक्वेन्सी वाढवताय, ठीक आहे, फ्रिक्वेन्सी तुमची जेव्हा तुम्ही वाढवता, ठीक आहे, तुमचा कॅरिंग कॉस्ट वगैरे कमी होतोय, तर तुमचा ऑर्डरिंग कॉस्ट वाढतो बरोबर. तुमचा ऑर्डरिंग कॉस्ट तेव्हा वाढतो. तर हे जे आहे, दिस पर्टिक्युलर पॉइंट इज व्हॉट EOQ इज.